नमस्कार, कला कल्पना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या कला कल्पना यूट्यूब चॅनलच्या बऱ्याच व्हिडिओच्या खाली एकच कमेंट असते की तुम्ही शिवलेल्या पर्सची किंमत सांगत जा. आम्ही पर्स शिवतो, परंतु ती पर्स आम्हाला किती रुपयांना विकायची हे आमच्या लक्षात येत नाही. तर खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. बघू शकता इथे भरपूर साऱ्या पर्स बनवलेल्या आहेत. तसं तर आपल्या चॅनलवर मी पर्सची किंमत कशी काढावी हा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु तरी प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असते की तुम्ही शिवलेल्या पर्सची किंमत सांगा. आता मला सुरुवातीला असंच व्हायचं की मी शिवलेले पर्स मी किती रुपयांनी विकू माझ्या लक्षात यायचं नाही. आपल्याला आपली प्रत्येक शिवलेली पर्स असं वाटतं की जास्त रुपयांनी विकली गेली पाहिजे, परंतु तसं नसतं. बाजारामध्ये आपण शिवलेल्या पर्सची किंमत किती आहे किंवा रेडीमेड पर्सची किती किंमत आहे किंवा आपल्या आजूबाजूला कोणी पर्स शिवत असतील तर त्या किती रुपये घेतात याच्यावरून आपल्याला आपल्या पर्सची किंमत ठरवावी लागते. तरी तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी शिवलेल्या पर्स किती रुपयांनी विकते हे सांगणार आहे. हे बघू शकता, सगळ्यात जास्त विकली जाणारी ही माझी पर्स आहे. स्टँडर्ड असा इच्ची हँड पर्स आहे. याच्यामध्ये एक मोबाईल सहज बसू शकतो. किती मोठ्या साईजचा मोबाईल असू द्या याच्यामध्ये सहज बसणार मोबाईल. साधारणतः ही शिवल्यानंतर 9.5 बाय 5.5 इंचाची पर्स आहे आणि सर्रास माझ्याकडे जास्त विकली जाते. अशी हँड पर्स मी कमीत कमी 70 ते 80 रुपयाला एक पीस देते. जास्त प्रमाणात कोणी घेतल्या तर 10-20 रुपये कमीही करते. परंतु कधी कधी काय होतं की या पर्स आपण जास्तीत जास्त किमतीला विकू शकतो किंवा याच पर्स आपल्याला अगदी कमीत कमी किमतीला विकून द्याव्या लागतात. तर हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. अगदी बारीक सारीक गोष्टींसहित सांगणार आहे, तेव्हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हे बघू शकता, या सर्व पर्स एकाच साईजच्या आहेत. हे बघू शकता, ही झाली हँड पर्स आणि फक्त सिंगल कप्पा आहे. तर याच पर्सच्या प्रकारामध्ये ही थोडीशी साईज मोठी आहे. या पर्स सारखी आहे परंतु थोडी साईज मोठी असल्यामुळे ही पर्स मी 100 ते 110 रुपयाला विकते. मोबाईल पाऊच असा कमरेला अडकवण्याचा आहे हा. तर कोणत्याही मोठ्या साईजचा मोबाईल याच्यामध्ये सहज बसू शकेल. आणि तर मी मॅग्नेटिक बटन दिलंय आणि बॅक साईडने इथे चेनचा कप्पा दिलाय. याच्यामध्ये आपण आपली कॅश वगैरे ठेवू शकतो. आणि हे हुक दिलंय. तर हे बघा, या पाऊचला मी इथं हुक दिलेला आहे. मी तर शक्यतो ऑर्डरनुसारच बनवते. तर हे बघा, एका ताईंनी मला याला दोरी बनवायला सांगितली होती. तर हे बघायला मी दोरी जोडलेली आहे. टच बटन आहे, हुक आहे, बॅक साईडला चेनचा कप्पा आहे. 120 ते 130 रुपयापर्यंत हा पाऊच देते मी. आणि दोरीवाला असेल तर 10 रुपये आपण जास्ती घेऊ शकतो. तर या पाऊचचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. हे बघा, हे आहेत ट्रान्सपरंट पाऊच. बघू शकता, वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत हे. आणि या पाऊचचा भरपूर असा उपयोग होतो. हे असे ट्रान्सपरंट पाऊच असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला वस्तू सहज लक्षात येतात. ज्यांच्या लक्षात राहत नाहीत ना गोष्टी कुठे ठेवल्या, त्यांच्यासाठी तर खूपच उपयोगी असा पाऊच आहे. या पाऊचचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि असा पाऊच आपण प्रवासातही वापरू शकतो किंवा घरामध्येच आपली ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकतो किंवा याचा तुम्हाला हवा तसा उपयोग करू शकता. भरपूर उपयोगी असा पाऊच आहे. 2-3 साईज आहे, परंतु तुम्हाला मी 2च साईजची किंमत सांगते. छोटा पाऊच साधारणतः 8.5 बाय 6 इंचाचा आहे आणि हा पाऊच मी 50 ते 60 रुपयाला देते. आणि हा मोठ्या साईजचा पाऊच साधारणतः 9.5 बाय 6.5 इंचाचा आहे. हा पाऊच मी 80 ते 90 रुपयाला विकते. या बघा, या आहेत साईड पर्स, सिंगल कप्पा साईड पर्स आहे. आता तुम्ही या पर्स बनवायला कापड कोणतं वापरता त्याच्यावरून तुमच्या पर्सची किंमत ठरते. आता हे बघा, यावरती 2 खणाच्या आहेत. इथे यासाठी मी पडद्याचं कापड वापरलेलं आहे. खणाची पर्स आहे बघा. कमीत कमी मी 100 ते 120 रुपयाला देते. सिंगल कप्प्याची पर्स आहे. 2 कप्पे खण पर्स. ही पर्स मी कमीत कमी 140 ते 150 रुपयापर्यंत देते. तर या पर्स आहेत प्रिंटेड कापडाच्या. कुर्तीसाठी जे कापड वापरतो त्याच्या हे पर्स आहेत. तर ही पर्स आहे 2 कप्पे. हे बघा, बघू शकता, त्याच्यावर टॅग जोडलेले आहेत. 140 ते 150 रुपयापर्यंत ही 2 कप्पे पर्स देते. आता हे वारली प्रिंटचं कापड आहे. हे थोडंसं चांगल्या क्वालिटीचं आहे, त्याच्यामुळे ही कमीत कमी पर्स मी 170 ते 80 ला देते. आणि शिवाय याला 3 कप्पे आहेत. या पर्ससाठी मी पडद्याचं कापड वापरलेलं आहे. खूप सुंदर असं हे असं स्पंजी कापड आहे बघा. दिसायला खूप छान असा लुक येतो. आणि बहुतेक तर यातल्या काही 2 कप्प्यांच्या आहेत, 3 कप्प्यांच्या आहे आणि साईज याची वेगवेगळी आहे. तर ही 2 कप्प्यांची फक्त एक मोबाईल ठेवण्याच्या मापाची आहे. तर ही पर्स मी कमीत कमी 100 ते 120 ला देते. आणि या आहेत 3 कप्पे साईड पर्स.
याच्यामध्ये साईजनुसार थोडासा बदल होऊ शकतो. ही स्टँडर्ड साईजची पर्स आहे, बघू शकता 9 बाय 9.5 इंचाची आहे. म्हणजे याच्यामध्ये आडवाई मोबाईल बसू शकतो आणि उभाई मोबाईल सहज बसू शकतो. तर ही पर्स मी कमीत कमी 180 ते 190ला देते, 3 कप्प्यांची. आणि मग ही थोडीशी साईजला मोठी असल्यामुळे याच्यामध्ये 10 ते 20 रुपये आपण वाढवून घेऊ शकतो. याला मी रेडीमेड बेल्ट दिलेला आहे बघा. आणि या पर्सच्या बेल्टला असं ॲडजस्टर असेल ना, म्हणजे आपण हा असा बेल्ट लहान मोठा करू शकतो. तर याच्यानुसार सुद्धा तुमची पर्सची किंमत कमी जास्त होऊ शकते. तर असं ॲडजस्टर जोडलेला पर्सचे मी कमीत कमी 220 ते 230 रुपये घेते. आता या बघा, या आहेत 2 कप्पे हँड पर्स. खूपच सुंदर कापड वापरून शिवलेले आहेत. आणि याला असा फ्लॅप दिलेला आहे, मॅग्नेटिक बटन आहे, इथे एक कप्पा आहे आणि आता एक चेनचा कप्पा आहे. आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही, किती सुंदर शिवली ही पर्स. तुम्हाला आधी सगळ्या पर्स दाखवून घेते मी. इथे सुद्धा 2 कप्पेचे आहे. हा सुद्धा वेगळा पॅटर्न केला. इथे फ्रंटला चेन दिली आहे, इथे कप्पा केलाय. याची काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अजून आलेले नाही आहेत. लवकरच या पर्सचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. आता इथे बघा, इथं वेलक्रो जोडलाय. तर या 4च पर्सच्या किमती कशा कमी जास्त होऊ शकतात हे तुम्हाला मी सांगते. तर या पर्सला इथे फक्त मॅग्नेटिक बटन जोडलेलं आहे आणि या पर्सला इथं वेलक्रो जोडलेला आहे, म्हणून सुद्धा या दोन्हीतली किंमत कमी जास्त होऊ शकते. बायकांना शक्यतो वेलक्रो जोडलेला आवडत नाही पर्सला. आणि वेलक्रो जोडलेला हा फिनिशिंगमध्ये सुद्धा जोडला जात नाही, बघू शकता तुम्ही. हे असं मॅग्नेटिक बटन जोडलं ना, इझी जातं आपल्याला असं हँडल करायला आणि याला वेगळा लुकही येतो. त्यामुळे या पर्सचे कमीत कमी 10 ते 20 रुपये जास्त येणार वेलक्रो जोडलेल्या पर्सपेक्षा. तुम्ही जर पर्स विकणार असाल ना, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अशी टिप आहे, लक्षात ठेवण्यासारखी टिप आहे ही. आता बघू शकतो, मला कापड खूप सुंदर वापरलंय. या पर्सला सुद्धा खूप सुंदर असं कापड वापरलंय. आणि परंतु इथं वेलक्रो जोडलेला आहे. तुम्ही म्हणू शकाल की तुम्हाला माहिती होतं की वेलक्रोची पर्स जास्ती पैशाला जाणार नाही, तुम्ही का शिवलं? तर मी सुद्धा शिकतेच आहे, माझ्या चुकांमधून शिकते की या अशा वेलक्रोच्या पर्स मी भरपूर शिवल्या. परंतु माझ्या एक लक्षात आलं की कस्टमरचं इंटरेस्ट कशात आहे, त्याच्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की असं वेलक्रो जोडलेली पर्स शक्यतो कमी किमतीला जाते. तर तुमच्याशी मला शेअर करावं असं वाटलं म्हणून मी शेअर करते आहे. बघू शकता, मॅग्नेटिक बटनने खूप छान असं लुक येतो. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं की तुम्ही कापड किती जास्त छान वापरलं, परंतु त्या पर्सचा लुक कसा आहे किंवा तुम्ही त्याला कोणतं मटेरियल वापरता याच्यावर सुद्धा तुमच्या पर्सची किंमत ठरली जाते. तर या पर्स मी साधारणतः 130 ते 150 रुपयापर्यंत विकते. आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की या पर्सची आपल्याला कधी कधी जास्त किंमत येते किंवा कधी कधी या पर्स आपल्याला खूप कमी भावातही विकाव्या लागतात. तर ते कसं सांगते मी तुम्हाला. आता इथं बघू शकता, या पर्स 3 कापडांमध्ये बनवलेले आहेत. हे साधं कुर्तीचं प्रिंटेड कापड आहे, हे आहे खण कापड आणि हे आहे वारली प्रिंटिंगचं कापड. हे थोडंसं चांगल्या क्वालिटीचं कापड आहे. या 3ही 2 कप्प्यांच्या पर्स आहेत. तर कापडांवरून या पर्सची किंमत कमी जास्त होते. तर इथं बघा, एक थोडंसं मीडियम क्वालिटीचं कापड आहे, साधं आहे. तर कमीत कमी हे आपण 140 ते 50 रुपयाला विकू शकतो. म्हणजे आपल्या कापडाच्या क्वालिटीनुसार आपल्या पर्सची किंमत ठरते. तर ही आहे खण कापडाची 2 कप्पे पर्स. तर खणाच्या कापडाला नेहमीच मागणी असते. कस्टमरला खणाच्या कापडाच्या वस्तू भरपूर साऱ्या आवडतात. ही खण कापडाची पर्स या प्रिंटेड कापडापेक्षा नेहमी जास्तच प्राईसने विकली जाणार, कारण या कापडाची क्वालिटी आणि याचं टेक्स्चर खूप छान असतं, लोकांना कस्टमरला आवडणार असतं. म्हणून या खण कापडाची पर्स नेहमी जास्त भावामध्ये विकली जाते. आता आणखी इथे एक सांगते बघा, वारली प्रिंटचं कापड आहे आणि हे थोडंसं हाय क्वालिटीचं आहे. म्हणजे हे कापड साधारणतः 150 रुपये मीटर प्रमाणे विकत आणलेलं आहे मी. तर जेव्हा आपल्या पर्सच्या कापडाची किंमत जास्त असते किंवा जास्त हाय क्वालिटीचं कापड, आपण चांगल्या क्वालिटीचं कापड वापरतो, तेव्हा आपण या पर्सची किंमत जास्त घेऊ शकतो. कमीत कमी ही पर्स आपण 200 ते 250 रुपयाला विकू शकतो. आता हे झालं आपण जास्त भावामध्ये पर्स कधी विकू शकतो. तर या पर्स आपल्याला कधी कधी कमी भावातही द्यावे लागतात. तर ते कसं सांगते तुम्हाला मी. तर ही आहे 3 कप्पे साईड पर्स. तर ही पर्स मी साधारणतः 1-1.5 वर्ष झाले शिवलेली आहे. आता तसं पाहिलं तर कापड काही खराब होत नाही. मी त्यासाठी स्पेशल कपाट घेतलेला आहे माझ्या पर्स ठेवण्यासाठी. परंतु कधी कधी काय होतं, सारखे कस्टमर माझ्या घरी पण येतात हे पर्स वगैरे न्यायला, तर सारखं हाताळून हे कापड खराब होऊ शकतं, थोडंसं जुनं होतं किंवा धूळ बसते किंवा हाताचे डाग वगैरे लागू शकतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही पर्स कमी किमतीत द्यावी लागते. किंवा कधी कधी काय होतं, अक्षरशः 1-1.5 वर्ष आपल्याकडे या पर्स तशाच पडून राहतात
आणि आपल्याला दड पण येते. आपल्याला पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे, हे चेन रनर यालाही आपण पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे. मग ही जर तशीच पडून राहिली तर मग मी असा विचार करते कधी कधी की ही तशीच पडून राहण्यापेक्षा कमी भावात देऊन टाकते मी ही पर्स. म्हणजे समजा ही पर्सची किंमत जर 100-150 रुपये असेल तर अगदी मी 80 ते 90 रुपयाला सुद्धा ही पर्स देऊन टाकते. आपल्या कल्पनाच ब्लॉग या चॅनलवर मी माझा पर्स विक्रीचा स्टॉलचा अनुभव तुमच्याशी शेअर केलेला आहे बघा. तो व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा, तर त्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला पर्स विक्रीविषयी खूप उपयोगी अशी माहिती मिळेल. आणि आणखी एका गोष्टीवर या पर्सची किमती अवलंबून असतात की या पर्स बाजारामध्ये किती किमतीला मिळतात याचाही तुम्ही अंदाज काढला पाहिजे. बाहेर तुम्ही बाजारात कुठे खरेदीसाठी गेलात तर सहज तुम्ही तिथं पर्सची किंमत विचारून बघा की या पर्स किती रुपयांना आहेत. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही शिवलेला पर्स तुम्ही किती रुपयांना विकायला पाहिजे. आणि हो, एक मुद्दा राहूनच गेला की तुमच्या शिवणाच्या फिनिशिंगनुसार सुद्धा तुमच्या पर्सची किंमत ठरत असते. तेव्हा तुम्ही स्वतः ठरवा की तुम्हाला तुमची पर्स किती रुपयांना विकायची आहे. आता एक साधं गणित सांगते तुम्हाला की ही एक पर्स बनवायला तुम्हाला किती रुपये खर्च आलेला आहे. साधारण ही एक पर्स बनवायला तुम्हाला कापड, अस्तर, चेन, रनर, हे स्पंज सर्व मिळून तुम्हाला साधारणतः 50 रुपये जर खर्च आला असेल तर या खर्चाच्या दुप्पट किमतीमध्ये किंवा तिप्पट किमतीमध्ये तुम्ही एक पर्स विकू शकता. तर तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की तुम्ही तुमची पर्स किती रुपयांना विकू शकता. आता कपाटामध्ये तुम्हाला दिसतंय भरपूर साऱ्या पर्स वगैरे शिवलेल्या आहेत. परंतु हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि ह्या व्हिडिओच्या खाली तुमच्या भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आले ना तर तुमच्यासाठी मी राहिलेल्या पर्सचा व्हिडिओ नक्की बनवेल. तर सध्या मी असं खण कापड विक्रीसाठी ठेवलेलं आहे. कॉटन फॅब्रिकमध्ये आहे आणि पॉलिस्टर फॅब्रिकमध्ये आहे. तर अगदी होलसेल प्राईसमध्ये आहे. तुम्हाला जर अशा कापडांपासून छान छान हँड पर्स, स्लिंग बॅग काही बनवून विकायचे असतील तर नक्कीच तुम्ही माझ्याकडून हे कापड मागवू शकता. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल, त्यावर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही असं कापड माझ्याकडून नक्की मागवू शकता. कॉटनमध्येही आहे आणि पॉलिस्टरमध्येही आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे, त्यावर मेसेज करून तुम्ही असं कापड नक्की मागवा. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. या व्हिडिओला भरपूर लाईक्स येऊ द्या, छान छान कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता ते मला सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत. चला तर मग भेटूया अशा एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. धन्यवाद.